नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये. आज आपण आजचा पिक्चर या सिरीजमध्ये बोलूया गेट आउट या चित्रपटाबद्दल. हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाला बेस्ट ओरिजिनल स्क्रीन प्ले या कॅटेगरीमध्ये जॉर्डन पीएल यांना ऑस्कर मिळाला होता आणि तेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर बोलूया स्टोरीबद्दल. एक आफ्रिकन अमेरिकन मुलगा आहे ज्याला अमेरिकेत त्या लोकांना ब्लॅक म्हणून संबोधतात. तर त्याची अमेरिकन गोरी म्हणजे व्हाईट गर्लफ्रेंड असते. तर एकदा त्याची गर्लफ्रेंड त्याला तिच्या कुटुंबाची ओळख करून देण्यासाठी त्याला तिच्या घरी घेऊन जाते. मग तेव्हा तिकडे त्या बॉयफ्रेंड सोबत खूप साऱ्या खटकणाऱ्या गोष्टी घडतात. त्याला अनेक डार्क सिक्रेट यांबद्दल उलगडा होतो आणि तो त्यात अडकून जातो. आता ते डार्क सिक्रेट्स काय आहेत, त्याच्यासोबत असं काय काय जीवघेणं होतं हे पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. आता बोलूया अशा पॉईंट्सबद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो, ज्यात काही स्पॉयलर्स सुद्धा असू शकतात. सो स्पॉयलर अलर्ट. या चित्रपटाची ट्रीटमेंट आपल्याला थक्क करते. म्हणजे हॉररमधून सामाजिक विषय हाताळणे, त्यात समाजाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करणे, अमेरिकेमधील वर्णवादावर भाष्य करणे हे डिरेक्टर यांनी अचूक मांडले आहे. या चित्रपटामधील एक एक संवाद आपल्याला हिट करतो आणि पुढे पुढे हा चित्रपट क्रिपी होत जातो. क्रिपी ॲक्टिंग कशी असू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट. खूप सारे शॉकिंग एलिमेंट्स सुद्धा या चित्रपटात आहेत जे आपल्याला गुंतवून ठेवतात आणि आता पुढे काय होईल याचा एज ऑफ द सीट एक्सपिरियन्स देतात. सर्व कलाकारांनी सुद्धा छान काम केलं आहे, खास करून गर्लफ्रेंडच्या आईबाबांनी. गर्लफ्रेंडची आई हिरोसोबत त्यांनी सिगरेट सोडावी यासाठी सेशन करत असते. त्या दोघांमधील अभिनयाची जुगलबंदी आपल्याला घाबरवून टाकते. फक्त चेहऱ्यानेच अभिनय केला आहे. काही काही सीन्स आपल्याला हादरवतात आणि विचार करायला भाग पाडतात. जसं की जेव्हा हिरोला समजतं की तिच्या गर्लफ्रेंडचे सगळे बॉयफ्रेंड ब्लॅक होते आणि बिंगो खेळतानाचा सीन तर तो कमाल होता. त्यात जेव्हा हिरो त्याच्यासारख्या दुसऱ्या ब्लॅक लोकांशी बोलायला जायचा तेव्हा त्यांमधील जे संभाषण व्हायचं ते खूप विचित्र असायचं. त्यातला एक एक शब्द, एक एक संवाद आपल्या थेट डोक्यात जायचा. आणि शेवटी जेव्हा त्याची गर्लफ्रेंड मारायला येत असताना ती ग्रँडपा ग्रँडमा असं सस्पेन्स उघडते तेव्हा तर धक्काच बसतो. तर ओव्हरऑल हा सामाजिक वर्णवादावर आणि विषमतेवर भाष्य करणारा एक भयपट आहे असं आपण म्हणू शकतो, ज्याची ट्रीटमेंट क्रिपी आहे आणि त्यामुळेच ती तुम्हाला गुंतवून ठेवते. तर हा चित्रपट नक्की बघा. Amazon प्राईमवर उपलब्ध आहे. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.